माझं नाव सुमेश सचिन पाटील आणि मी आणि माझ्या भावाने मिळून हा किल्ला बांधलेला आहे. त्याचं नाव आहे तोरणागड. माझ्या भावाचे नाव चैतन्य अजित पाटील, जय सुहास पाटील आणि माझ्या बहिणीचे नाव विभा गणेश पिसाळ. त्या सर्वांनी मिळून हा तोरणागड बांधलेला आहे. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा तोरणागड कसा हाती मिळवला त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तानाजी काय बोलला, तानाजी काय बोलला, सकाळच्या पारी एडा घालू आपण गडाला, जी हा जी हा जी. आणि आमचे मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी काय केले, नीट कान खोले नाही का हो. राजे पुण्याला मुक्कामाला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे उठून स्नान केले. स्नान करून पोशाख घातला. आई जगदंबेचे दर्शन घेतले, आऊसाहेबांचे दर्शन घेतले आणि दादूजींचे दर्शन घेतले. दादूजी राजांना म्हणाले, अहो राजे कुठे चालला. राजे म्हणाले, अहो शिवापूरला चाललो. दादूजी म्हणाले, अहो शिवापूरला तर नेहमीच जाता, पण आज काय बेत आहे. राजे म्हणाले, ते आले ना तर सांगतो. आणि गडाच्या पायथ्याशी मावळे मध्यरात्रीच पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गडाचा दरवाजा उघडला आणि एक मावळा शेतकऱ्याच्या वेशात गवताची पेंडी डोक्यावर घेऊन गेला. आणि तिथला पारेकरी म्हणाला, अहो अरे क्या लेके जा रहे हो, अरे क्यों जा रहे हो. आणि मावळा म्हणाला, अहो मी तर गवताची पेंडी घेऊन विकायला चाललो गडावर, जेवढ्या लवकर जाईन तेवढ्या लवकर खाली येईन, 5 पैसे मिळेल. आणि असं तो म्हणाला, मावळा म्हणाला, अरे जाओ फिर. आणि असं बघता बघता 50 माणसं आत गेली. आणि एका पारेकराला संशय आला. तो म्हणाला, अरे पारेकरी म्हणाला, अरे क्यों जा रहे हो और इतने सारे लोग क्यों जा रहे ऊपर, गवताची पेंडी घेऊन कशाला चाललाय तुम्ही. आणि त्या ज्या मावळ्याला थांबवलं त्या मावळ्याचं नाव होतं भीमा लोहार. आणि त्या भीमा लोहाराला थांबवून त्या पारेकऱ्याने त्या गवताची पेंडी खाली ओढली तिची. आणि खाली ओढताच भीमा लोहाराच्या लक्षात आलं की आता जर आपण गावलो तर आपले काही खैर नाही ना, आपल्याबरोबर आपल्या मावळ्यांची पण काही खैर नाही. म्हणून त्यांनी शिट्टी वाजवली जोरात आणि सगळ्या मावळ्यांनी गवताची पेंडी खाली टाकून त्यातनं तलवारी बाहेर काढून 2 तासात गड जिंकला. आणि गड जिंकायच्या अगोदर एक गर्जना झाली, हर हर महादेव. आणि थोड्याच वेळात गड जिंकल्यावर राजे गडावरती आले, भगवा झेंडा फडकवला गेला आणि तिथं तोरण बांधलं गेलं. म्हणून त्या गडाचे नाव पडले तोरणागड. आणि तिथं अजून एक गर्जना झाली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि थोड्याच वेळात ती सगळी बातमी पुण्याला पसरली गेली, लाल महलात गेली. आणि तिथं आऊसाहेबांनी सईबाईला बोलले, अहो सईबाई राजे इतक्यात येतीलच, आरतीचे ताट तयार करा. आणि आरतीचे ताट तयार केल्यावर थोड्याच वेळात राजे आले. तिथं मोठा जल्लोष झाला आणि जल्लोष झाल्यावर त्यांना ओवाळे गेले. आज दादूजी पण बसले होते. दादूजी बसल्यावर त्यांच्या डोक्यात खूप राग होता, पण राजांनी काही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ते तसेच आत गेले. आणि राजा आत गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांच्या पण डोक्यात एकच विचार चालू होता, आपण गड तर घेतला पण आपण काही त्याला राखू शकणार नाही, आपल्याकडे खूप मावळे कमी आहेत, आपल्याला त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून ते निंबाळकरांकडे जायचे असे ठरवले. आणि ते निंबाळकरांकडे फलटणला निघाले. आणि फलटणला गेल्यावर त्यांच्या ध्यानात आले, पण इथं काय निंबाळकर नाहीत. आणि निंबाळकरांचे ते मागे गेले आणि त्यांना पकडून माघारी आणलं गेलं. आणि निंबाळकरांना माघारी आणल्यावर त्यांना विचारलं गेले, अरे तुम्हाला राग का आला. निंबाळकर म्हणाले, अहो मला तुम्ही काहीच सांगितले नाही मोहिमेबद्दल, म्हणून मला खूप राग आला आहे. म्हणून राजे म्हणाले, अहो मी जर तुमच्या जागी असतो तर मलाही खूप राग आला असता. तर ते जाऊ दे, आपण पुण्याला जाऊया लाल महालात गेल्यावर राजांनी सगळ्यांना एक प्रश्न विचारला, अहो काय झाले, मी तुम्हाला सांगितलं होतं का माझ्या मोहिमेबद्दल. तर होय सगळेजण नाही म्हणाले. ते सोडा, मी आऊसाहेबांना सांगितले नव्हते, माझ्या पत्नीला सांगितले नव्हते, दादूजींनाही सांगितले नव्हते. हे ऐकताच निंबाळकरांचा राग शांत झाला. निंबाळकर म्हणाले, अहो का गेला, काय काम आहे माझ्याकडे म्हणून तुम्ही फलटणला आला. राजे म्हणाले, अहो गडाचे संरक्षण करायचं आहे, मावळे खूप कमी पडतात, तुम्ही आणि तुमच्या मावळ्यांना घेऊन तुम्ही गडावर जावा, गडाचे संरक्षण करा. असं म्हणताच निंबाळकर म्हणाले, जातो. आणि अशा प्रकारे गडाचा स्वराज्याचा पहिला गड हा तोरणागड होता. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावनंस सिंहासनाधीश्वर गुरुब्राह्मण प्रतिपालक भोसले कुलदीपक हिंदवी साम्राज्य संस्थापक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.